यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत। मनपूर्वक केलेल्या कुठल्याही गोष्टीला उदंड प्रतिसाद हा मिळतोच। याचे उत्तम उदाहरण म्हणजे ढेपेवाडा। नितीन ढेपे यांनी भारतीय संस्कृतीची नाळ जपत सुरू केलेल्या या आगळ्या वेगळ्या व्यवसायाची यशोगाथा जाणून घेणार आहोत यशस्वी उद्योजकच्या या भागात। वाडा संस्कृती आणि समृद्ध मराठा शैली तिथे वास्तव्य करून अनुभवता यावी या संकल्पनेतून ढेपेवाडा या एका सेवेची सुरुवात झाली। ढेपेवाडा ही भारतीय कला, संस्कृती, परंपरा आणि वास्तुरचना जपणारी नव्याने बांधलेली पहिली वास्तू ठरलेली आहे। लग्न, मुंजी, बारस, डोहाळे जेवण इत्यादी कार्यक्रमांसाठी पारंपरिक ठिकाण म्हणून मोठ्या प्रमाणात लोक ढेपेवाड्याला भेट देतात। नमस्कार, मी ढेपेवाडा या संकल्पनेचा आणि वास्तूचा निर्माता आहे। ढेपेवाडा बांधताना आम्ही कुठलीही व्यावसायिक गणितं मांडलेली नव्हती, कारण आम्हालाच उलट चिंता होती की ही वास्तू लोकांना आवडेल की नाही, कारण ती कुठल्याही प्रकारच्या व्यावसायिक मापदंडांमध्ये बसत नव्हती। गेल्या 10 वर्षांमध्ये जवळपास 1.5 कोटी नेटिझन्सनी ढेपेवाड्याच्या वेबसाईटला भेट दिलेली आहे। तर आज अशी परिस्थिती की ढेपेवाड्यात होणारी जी लग्न आहेत ती लग्न फक्त पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रातली नाही आहेत, तर देशविदेशातले सुद्धा लोक, म्हणजे इथे इंडो जर्मन, इंडो US, इंडो ब्रिटन, इंडो जॅपनीज अशी लग्न इथे झालेली आहेत। आणि त्या सगळ्या लोकांनी इथे येऊन आपली भारतीय रिच्युअल्स अतिशय पारंपरिक पद्धतीने पार पाडलेली आहेत। आपला व्यवसाय जर हटके असेल, त्यातल्या त्यात भारतीय संस्कृतीशी निगडित असेल, तर बदलत्या ट्रेंडनुसार आत्ताची पिढी पुन्हा एकदा आपल्या भारतीय परंपरेशी एक नातं जोडू पाहते आहे। त्यामुळे उत्तम सेवा निवडून त्यात आपले सर्वतोपरी प्रयत्न दिले तर तो उद्योग यशस्वी होतोच, हे नितीन ढेपे यांच्या ढेपेवाड्या या व्यवसायाकडे बघून लक्षात येते।